हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक आज ऑनलाईन पद्धतीने पार पडली। या बैठकीत पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटलांमध्ये चांगली जुंपली आहे। जिल्हा नियोजन बैठकीत एकमेकांना शिवीगाळ केली आहे। शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। जिल्हा वार्षिक योजनेच्या 24-25 चा जो आराखडा आहे सर आपला, तो आता आपल्याला यावर्षीची जी काही मर्यादा आहे 167 कोटीची आपल्याला दिलेली होती। मागच्या वर्षी हिशोब द्या मला, मागच्या वर्षीच काय केलं? अधिकारी तुम्ही पुढे चला, आता मला विचारल्याशिवाय कोणाचाही आवाज चालू करू नये। आवाज दाबतो का? तुम्ही त्याला डायरेक्शन द्या। आवाज असा दाबू शकत नाही तुम्हाला। मान्य सर, अरे काय माहित आहे, काय माहित आहे तुला? इकडे जिल्ह्यामध्ये ये। अरे तुझ्या घरी येतो बोल, आमच्याकडे कधी येऊ? हे शिकवायची गरज नाही, हे दबाव दुसऱ्याला टाका, माझ्यावर चालणार नाही। जिल्हाधिकारी मीटिंग पुढे चालू करा। आता मला विचारल्याशिवाय कोणाला चालू करायचं नाही। जे सन्माननीय सदस्य बोलतील त्यांनी हात वर करायचा, मी त्याला बोलण्याची परवानगी देईन। तर या संपूर्ण वादानंतर एबीपी माझाशी बोलताना खासदार हेमंत पाटलांनी अब्दुल सत्तारांवर गंभीर आरोप केलाय। सत्तारांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप हेमंत पाटलांनी केला। च्या वर्षी शेतकऱ्यांसाठी 250 ट्रान्सफॉर्मर घ्यायचे ठरले होते। तो पैसा दुसरीकडे वळवण्यात आला। केबलची कामं करण्यात आली। शेतकरी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधींना फोन करतात। या गोष्टीवरनं थोडासा वाद झालेला आहे। संबंधित विषय माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानी टाकलेला आहे। मागच्या 1.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं तिथं विल्हेवाट डीपीसीच्या निधीची लावण्यात आली, या संदर्भामध्ये मोठा शिवसैनिकांचा असंतोष आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।